महाराष्ट्रातला काळा दिवस, महाराष्ट्र कधी न विसरणारा दिवस आज 28 जानेवारी 2026. महाराष्ट्राचे आदरणीय गतिशील विचारांचे कृतिशील नेते आदरणीय तुमच्या माझ्या सर्वांचे लहानग्यांपासून मोठ्यापर्यंतचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र जपणारे, महाराष्ट्राची संस्कृती जपणारे आज दादा हरपले. तुमचे माझे सर्वांचे दादा गेले. आज महाराष्ट्र कधीही न विसरणारी, कधीही न भरून काढणारी प्रचंड मोठी पोकळी निर्माण करून दादा तुम्ही आमच्यातनं गेले. राजकारण असो, समाजकारण असो, क्रीडा असो, संस्कृती असो, कोणत्याही क्षेत्रात बेधडकपणे महाराष्ट्राच्या हिताचे विचार मांडणारे, कोणालाही न घाबरणारे, कोणापुढेही न झुकणारे, सतत फक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करणारे दादा आज तुमच्या आमच्यातून गेले. हे महाराष्ट्र दादा कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही असं का केलं? तुम्ही का गेला तेवढ्या लवकर? आज तुमची महाराष्ट्राला गरज होती आणि जेव्हा गरज होती तेव्हाच तुम्ही आज एक्झिट घेतली. जो नेता सकाळी 6 वाजता उठून कामाला लागायचा आणि आज सुद्धा कामात असतानाच कर्मभूमीत जन्मभूमी दादा तुम्ही जाऊन तुमचा शेवटचा श्वास घेतला. हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. गतिशील विचारांचे कृतिशील दादा आज नाहीत, याच्यावरती महाराष्ट्राचा विश्वास बसत नाही. दादा केवळ तुमच्या कुटुंबाला नाही, केवळ तुमच्या पक्षाला नाही, तर महाराष्ट्रातील 15-20 कोटी जनतेला, नवे तर संपूर्ण देशातील जनतेला तुमच्या जाण्याने जे अतीव दुःख झाले, जी पोकळी निर्माण झाली, ती कधीही भरून निघणार नाही. महाराष्ट्राचे खरे खुरे दादा, महाराष्ट्रातल्या राजकारणातले दादा, महाराष्ट्राच्या समाजकारणातले दादा आणि सर्वांना दिलखुलास उत्तर देणारे दादा तुम्ही नाहीत हे सांगणं आज कठीण होऊन जाते. संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. दादा तुमची आम्हाला गरज होती आणि ही गरज असतानाच तुम्ही गेलात. काळाच्या ओघात तुम्ही आमच्यात नाहीत हे सांगणं विश्वास बसणार नाही. पण दादा तुमचं कर्तृत्व, तुमच्या मागच्या 67-68 वयात असणारे तुमची राजकीय सामाजिक कारकीर्द महाराष्ट्र हा कधीही विसरणार नाही. दादा तुम्हाला मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली.